नमस्कार, मी संजय देशपांडे. दिस इज स्पेसिफिकली हे शेअरिंग कुठल्याही बिल्डर होऊन नाही. युजली मी जेव्हा काय व्हिडिओ काढलेले आहेत किंवा प्रेझेंटेशन केलेलं आहे ते एन्व्हायरमेंट, कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट या विषयांवरती. याच विषयांनी मला लेखक म्हणून थोडीफार मान्यता मिळवून दिली. वाईल्ड लाईफ म्हणा, त्याचे प्रेझेंटेशन म्हणा, त्याचे व्हिडिओ आपण बरेचदा माझे बघितले पण असतील. पण या विषयांनी थोडीफार मला लेखक म्हणून मान्यता मिळवून दिल्यानंतर आपल्या कडनं एक आपल्या समाजामध्ये एक असं असतं की लेखक म्हणून जर तुमची ओळख झाली तर सगळ्या गोष्टींवर तुम्ही मत व्यक्त करायला पाहिजे. आपला समाज किंवा सोसायटी वी आर व्हेरी रिॲक्टिव्ह ॲज आय ऑलवेज से की एखादी गोष्ट घडून गेल्यावर आपण जागे होतो आणि त्यानंतर आपण त्याच्याविषयी चर्चा सुरू करतो, विचारमंथन सुरू करतो. पण ती घटना घडायच्या आधी आपण काय करतो हा नेहमीचाच एक प्रश्न आहे. मग तो कचऱ्याचा प्रश्न असो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रश्न असो किंवा एन्व्हायरमेंटचा प्रश्न असो. नुकतीच एक घटना घडली ज्यातल्या व्यक्तींशी मी क्लोजली फॅमिली रिलेटेड इन्व्हॉल्व पण आहे. त्या व्यक्तींच्या विषयी पूर्णपणे आदर, पूर्णपणे सिंपथी ठेवून ती घटना हा विषय नाही आहे शेअरिंगचा किंवा त्या घटनेच्या रिलेटेड काही त्यांच्या आठवणी जागृत करणं हा पण विषय नाही आहे. पण कुठेतरी त्याच वेळेस एक आणि ही घटना आहे, नुकताच एका तरुण मुलांनी आत्महत्या केली. एका चांगल्या घरातल्या तरुण मुलांनी आत्महत्या केली. त्याविषयी सोशल मीडियावर पण आपण बरंच वाचलं असेल आणि नेहमीप्रमाणे सगळा दोष पॅरेंट्सकडे जातो. बऱ्याचदा पॅरेंट्सचं प्रीचिंग केलं असं केलं जातं की मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याचबरोबरीने मी एका उपक्रमात महाराष्ट्र टाइम्सच्या एका न्यूजपेपरच्या सहभागी आहे. ते पण दाखवतो. बळ द्या पंखांना हा जो विषय आहे, मी मुद्दामून हे दोन विषय पॅरलल आहेत म्हणून सांगतोय की या उपक्रमाअंतर्गत गरीब घरातले मुलं ज्यांच्या डोक्यावरचं आई किंवा वडिलांचं छत्र हरवलेलं आहे, पण तरीसुद्धा त्या मुलांनी 10वीमध्ये अतिशय चांगले मार्क मिळवले आहेत आणि त्या मुलांना पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा आहे. कारण त्या मुलांना जिद्द त्यांच्याकडनं नियतीने आईवडील हिरावून घेतले असतील किंवा परिस्थिती अतिशय कठीण असेल पण त्यांची जिद्द हिरावून घेऊ शकलेली नाही नियती. तर एकाच वेळेस दोन उदाहरणं आपल्या समोर आहेत की एक जर तुम्ही सुइसाइड्स मुलांचं किंवा मी हे जे शेअरिंग करतोय बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल आय विल लाईक टू क्लिअरिफाय की मी हे शेअरिंग करतोय ते फक्त एक रायटर संजय देशपांडे म्हणून नाही, ज्याच्याविषयी मला माझ्या बरेच मित्रांनी विचारलं की तू या विषयावर काही लिहित का नाही, तू एवढं चांगलं लिहितो. मी चांगलं लिहितो का वाईट हा ठरवण्याचा अधिकार माझा नाही, पण विचार करायचा अधिकार आपल्यातल्या प्रत्येकाला आहे. आणि मी हे जे शेअरिंग करतोय हे केवळ एक रायटर म्हणून नक्कीच नाही किंवा एक फिलॉसॉफर किंवा कुठल्याही आध्यात्मिक किंवा असा काही मी काही गुरु वगैरे नाही. मी सुद्धा 2 तरुण मुलांचा बाप आहे. एकाचं वय 22 आहे, एकाचं वय 20 आहे. आणि जेव्हा असा कुठला एखादा मुलगा फक्त आत्महत्याच करतो असं नाही, 2 व्हीलरवर ॲक्सिडेंटमध्ये जातो किंवा अचानक जातो, एक बाप म्हणून मला सुद्धा कुठेतरी हुरूर लागते, कुठेतरी चटका लागतो. आणि मग हे शेअरिंग फक्त माझ्यासाठी किंवा माझ्या समवयस्करीन मित्रांसाठी नाही तर माझ्या मुलांसाठी सुद्धा आहे एवढं मी सांगू इच्छितो. बरेचदा आपल्या सगळ्यांचा एक प्रॉब्लेम असतो की आपले मुलं आपलं ऐकत नाही पण इतरांचं ऐकतात. मी हा व्हिडिओ एक प्रकारे माझ्या मुलांसाठी यासाठी तयार केला आहे की कोणीतरी हा माझ्या मुलांना फॉरवर्ड करेल आणि आपले वडील बोलत नाही तर एक त्रयस्थ माणूस, त्रयस्थ बाप आपल्याशी बोलतोय असं समजून तरी ते बघतील. ही एक वेळी आशा माझ्या मनात आहे. सांगायचं तात्पर्य असं की एकीकडे जर तुम्ही प्रकार बघितला तर सुखवस्तू जिथे सगळं चांगलं चाललंय अशा मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्ती आहे आणि दुसरीकडे बळ द्या पंखांनासारखे मुलं ज्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही ते मुलं मात्र जिद्दीने परिस्थितीवर मात करून काहीतरी आयुष्यामध्ये बनायची इच्छा ठेवतात आहे. पण ॲट द सेम टाइम जर तुम्ही बघितलं की जिथे आईवडील चांगले सक्सेसफुल आहेत, स्वतः शिकलेले आहेत, त्यांनी स्वतःचं करिअर केलेलं आहे, ज्याला आपण आपल्या समाजाच्या भाषेत सक्सेस म्हणतो ते सगळं कमवलेलं आहे. सक्सेसचा अर्थ आपण ढोबळ मनाने काय घेतो तर चांगलं शिक्षण, चांगली लाईफस्टाईल आणि चांगलं घर, चांगली नोकरी, गाडी, उद्याची काळजी नाही अगदी थोडक्यात. असं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अचीव्ह करता, अशी पोझिशन अचीव्ह करता त्याला आपण सक्सेस म्हणतो. अनफॉर्च्युनेटली ही सक्सेसची डेफिनेशन आहे, जरी मला पर्सनली सक्सेसची डेफिनेशन पटत नाही. पण अशा
कपल्सचे मुलं किंवा अशा घरातले मुलं, म्हणजे थोडक्यात मी स्वतःला पण या बेसिसवर काढलं तर मी स्वतःला पण सक्सेसफुल समजायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली कुठेतरी अशा घरांमधल्या मुलांमध्ये द प्रॉब्लेम इज ऑफ प्लेंटी, ज्याला मी म्हणतो कर्स ऑफ प्लेंटी ज्याला म्हणतो तसं झालंय. कुठेतरी हे सगळं मिळवताना मुलांमध्ये डायलॉग जरी असला तरी कुठे समवेअर ह्या अशा टाईपच्या जे घरं आहेत त्या घरांमधली जी नेक्स्ट जनरेशन आहे ती मेंटली वीक होते आहे. त्यांना परिस्थितीशी झगडायची किंवा परिस्थितीशी टिकून राहण्याची जिद्द कमी होत चालली आहे, इज व्हॉट माय ऑब्झर्वेशन अँड माय पर्सनल फिलिंग इज. आत्महत्येच्या घटनेवर वाद डिस्कस करायला किंवा त्याच्यावर काही नॉलेज किंवा गायडन्स द्यायला मी कोणी सायकोलॉजिकल किंवा चाइल्ड सायकोलॉजिस्ट किंवा प्रीचर नाही, पण व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड इज की असं सगळ्या समाज माध्यमांमधून असं दाखवलं जात आहे की सगळा दोष पालकांचाच आहे. जसं काही हे जे सुखवस्तू पालक आहे ते मुलांशी बोलतच नाही, ते मुलांकडे दुर्लक्षच करतात. हे स्वतःच्या पोझिशन, स्वतःचं सक्सेस, स्वतःचं कमिटमेंट पाहता पाहता मुलांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यातनं मुलं आत्महत्याला प्रवृत्त होतात किंवा त्यांच्या आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवर लागतात. असं करून सगळीकडनं एक रोग असा मला जाणवला की टोटल रोग पालकांकडेच आहे. तर आय डोंट थिंक फक्त पालकांवर, मी सुद्धा मध्यम वर्गातनं वरती आलो. मला माझ्या आईवडिलांनी जे शिकवलं तेच मी माझ्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करतो. आमच्या वेळेस पण म्हणजे जी माझी जनरेशन आज 45-50च्या घरातली आहे, आमच्या वेळेस तर पालकांना मुलांना पालकांनी वेळ देणं हा कन्सेप्टच माहित नव्हता. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर माझा आणि माझ्या वडिलांचा डायलॉग काय रे किती मार्क मिळाले एवढ्यातच संपायचा, आणि एवढे कमी का मिळाले आणि जास्ती मिळाले तर कौतुकाची एक स्मित रेषा पण नाही. अशा टाईपचं वातावरणात वाढून सुद्धा मला कधी असं वाटलं नाही की माझ्या पालकांमध्ये माझ्या सुसंवाद कमी आहे. मला वाटतं फक्त पालक नाही तर आत्ताच्या परिस्थितीला एंटायर सोशल म्हणजे राईट फ्रॉम स्कूलिंग टू एव्हरीथिंग अराउंड इज रिस्पॉन्सिबल या मुलांना वीक बनवण्यामध्ये. लोक म्हणतात तुम्ही मुलांना जास्ती देता, मुलं मागेल ते त्याची इच्छा पूर्ण करता. नाही जर ती इच्छा पूर्ण केली तर त्यांना काय असं वाटतं, म्हणजे इच्छा मारणं ह्याला माझा अपोज आहे. इच्छा पूर्ण करा किंवा त्यांच्या मनात तशा टाईपच्या इच्छा आल्याच नाही पाहिजे ही सिस्टीम जनरेट करणं आवश्यक आहे. त्याला एकटे पालक कारणीभूत असू शकत नाही, एकट्या पालकांचा तो जॉब नाही. कुठेतरी एंटायर समाजाची बदललेली मनोवृत्ती की सक्सेस म्हणजे कंपॅरिझन, सक्सेस म्हणजे याच्याकडे नायकीचे शूज आहेत माझ्याकडे नायकीचे शूज का नाहीत, मी मुलांमध्ये जर नायकीच्या शूजचं उदाहरण असेल तर मोठ्या माणसांमध्ये त्याच्याकडे होंडा सिटी आहे मग माझ्याकडे नॅनो का बरं किंवा माझ्याकडे मारुती का बरं, त्याच्याकडे 4 बेडरूमचा फ्लॅट आहे मग मीच का बरं 1 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतो. हे जे गोष्टी आहेत आय थिंक ह्या सगळ्या ठिकाणी मुलं ही कम्पेअर बघतात आणि ऑब्व्हियसली मुलं हे जास्ती इनोसंट असतात, लहान असतात, मॅच्युअर नसतात, त्यामुळे ते या गोष्टीला फार लवकर बळी पडतात. शाळेमध्ये सुद्धा त्याला इतके मार्क मिळाले तुला कसे नाही मिळाले जेव्हा टीचर म्हणतात किंवा एवढे मार्क मिळाले तरच तुमचं करिअर आहे, हा कोर्स कर तो कोर्स कर, तुम्ही IIM ला गेले पाहिजे, तुम्ही IIT ला गेले पाहिजे. मे बी एव्हरीवेअर इट्स टू मच ऑफ एक्सपेक्टेशन इज वन थिंग. अनदर थिंग इज मी जसं म्हटलं की कर्स ऑफ प्लेंटी. कर्स ऑफ प्लेंटीचा अर्थ काय तर माझ्या जनरेशनला 4च ब्रँचेस माहिती होत्या, आर्ट्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, दॅट्स इट, सायन्स. करिअर करायचं म्हणजे काय ते 4 आकडी पगाराची नोकरी असायला पाहिजे, 1 बेडरूमचा फ्लॅट चालेल, 2 बेडरूमचा असल्यास उत्तम, 2 व्हीलर म्हणजे डोक्यावरून पाणी आणि एक सिक्युअर जॉब, दॅट्स इट. आमच्या करिअरच्या कल्पना संपल्या होत्या. आमच्या रिक्वायरमेंटच जास्ती नव्हत्या आणि माझ्या एकट्याच्या नाही तर माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांच्याच रिक्वायरमेंट कमी होत्या आणि त्या रिक्वायरमेंटचं अपेक्षांचं ओझं पण त्यामुळे कधी जाणवलं नाही. आणि त्यामुळे जेव्हा आलं स्वतःकडे जास्ती तेव्हा पण त्या जास्तीचं फार कौतुक वाटलं नाही किंवा फार इगो वाटलं नाही किंवा माझ्याकडे मी हे कमावलं, माझ्यामुळे असं झालं, मला असं घडावं असं वाटलं, हे माझं कर्तृत्व आहे ही भावनाच कधी आमच्यामध्ये आली नाही. किंवा शेजारचा आपल्यापेक्षा मोठा झाला तर त्याचं कौतुकच वाटलं, त्याचं कधी असूया किंवा स्वतःमध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आहे असं कधी वाटलं नाही. नकार पचवणं ही गोष्ट एकट्या मायबापांनी करून चालत नाही. नकार पचवायला त्या मुलांमध्ये स्वतःमध्ये परिस्थिती जनरेट व्हायला आजूबाजूची एंटायर परिस्थिती कारणीभूत असते. मी झालेली प्रत्येक आत्महत्या नकारामुळे असेल किंवा याच्यामुळे असं म्हणत नाही. व्हॉट आय फील इज की समवेअर आय हॅव टू लिव्ह, आय हॅव टू फाईट, आय हॅव टू स्ट्रगल, आय हॅव टू स्टँड. ही भावना जनरेट करायला मुलांना पण स्वतः एफर्ट्स घेणं तेवढंच आवश्यक आहे. मी फक्त एखाद्याला खेळाच्या मैदानावर ढकललं माझ्या मुलाला म्हणजे माझं कर्तव्य संपत नाही किंवा त्या मुलाचं पण कर्तव्य संपत नाही. तो खेळ खेळताना माझ्यामध्ये स्वतःमध्ये मला त्याच्या स्किल डेव्हलप झालं पाहिजे. माझ्यामध्ये मला खेळ शिकला म्हणजे फक्त पहिला गोल्ड मेडल मिळालं म्हणजे मला खेळाला असं होत नाही, तर मी खेळ का खेळतो हे मला कळलं, वाय आय एम प्लेइंग, ते स्पोर्ट्समन स्पिरिट अंगात आलं म्हणजे मी म्हणेन की मला खेळ खऱ्या अर्थाने कळला.
सेम इज समथिंग विथ लाईफ. आणि मी रोहित रोहन जे माझे मुलं आहेत त्यांना हेच सांगेन की बाळांनो, आत्महत्या करायला लावण्याचा विचार प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. माझ्या मनात सुद्धा आला होता. पण मनात विचार येणं आणि तो अंमलात आणणं या दोन गोष्टींमध्ये जो फरक करावा लागतो तो शिकणं म्हणजे आयुष्य शिकणं, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. जसं आत्महत्या हा एक निगेटिव्ह विचार आहे, सेम वे 100 वेळा आपल्या मनात निगेटिव्ह विचार येतात. समोरच्या माणसाला थोबाडीत मारायचं वाटतं, मग तो आपला वडील का असेना आवडला असताना, किंवा एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट आवडलेली असते ती घ्यायची कॅपॅसिटी नसते, ती चोरावीशी वाटते, दुसऱ्याची गोष्ट स्वतःची हवीशी वाटते. अशा 100 विचार येतात जे आपल्या मनात निगेटिव्ह असतात. आणि नथिंग रॉंग, माइंड आहे, माणसाच्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही विचार चालू असतात. पण तुम्ही कुठल्या विचाराला स्वतःच्या मनात थारा देता आणि कुठला विचार मनातनं झगडून पळवून लावता, याच्यावर तुमचं करिअर ठरणार आहे, याच्यावर तुमचं आयुष्य ठरणार आहे. अगेन विथ फुल सिम्पथी मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की हे पर्टिक्युलरली एका कुठल्या तरी आत्महत्याविषयी हे माझं शेअरिंग नाही आहे. माझं जे काय हे शेअरिंग आहे हे तमाम स्पेक्ट्रमसाठी आहे, तमाम या यंगर जनरेशनसाठी आहे. आणि त्या यंगर जनरेशननी जसं त्यांच्या पालकांकडनं काही अपेक्षा आहेत, समाजाकडनं काही अपेक्षा आहेत, तशा समाजाच्या आणि पालकांच्या पण तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, हे लक्षात ठेवा. आणि दोघांनाही एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर एक डायलॉग दोघांमध्ये आवश्यक आहे. डायलॉग हा वन साइडेड कधीच शकत नाही, नाहीतर त्याला आपण लेक्चर म्हणतो तसं होतं. लेक्चर आम्हालाही द्यायची इच्छा नाही आहे, आम्हालाही तुमच्याशी बोलायचं आहे. बरेचदा आमची जी जनरेशन आहे पालकांची, ती स्वतःला एस्टॅब्लिश करण्यामध्ये आमच्या उमेदीचे असंख्य वर्ष गेले. आणि आमच्या लहानपणी कधीही सायकोलॉजिकल किंवा फिलॉसॉफिकल सांगणारा काही कन्सेप्ट नव्हता. त्यामुळे कदाचित आम्हाला मुलांची डायलॉग म्हणजे काय हे पण अजून नक्की कळलेलं नसेल. सेम वे तुमची जनरेशन आज एवढी फॉरवर्ड आहे, तुम्ही 4 गोष्टी वाचलेल्या आहेत, तुम्हाला पुष्कळ गोष्टींमध्ये एक्सपोजर आमच्यापेक्षा खूप जास्ती आहे, तुम्हाला ऑप्शन्स ओपन आहेत. मे बी दीज टू मच ऑफ ऑप्शन्स आर कन्फ्युजिंग यू असं पण असू शकेल. पण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट कन्फ्यूज करते, मला एक सिंपल गोष्ट सांगायची वाटते की पत्ता जर सापडत नसेल तर पत्ता विचारणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि हे स्ट्रीट स्मार्ट लहान रस्त्यावरच्या बाळाला पण कळतं. तुम्ही स्वतःला एक्सपोजर किंवा स्वतःला शहाणा मानण्याच्या भरोशामध्ये तुम्ही पालकांना त्यांना काय त्यात काय आईबांशी बोलायचं आम्हाला कळतं, आम्ही मित्रांशी बोलतो. जरुरी नाही आहे मित्रांचा सल्ला प्रत्येक वेळेस योग्य असेल किंवा मित्रांचा सल्ला त्या मॅच्युरिटी लेवलला असेलच असा. आज कुठल्याही आई वडिलांना, ट्रस्ट मी, कुठल्याही आई वडिलांना असं वाटत नाही की आपल्या मुलांनी पहिलंच आलं पाहिजे किंवा त्यात आणि पहिलं आलं पाहिजे वाटत नाही. याचा अर्थ काय की त्यासाठी त्यांनी सगळं स्वतःचं बालपण गमवून बसावं. व्हॉट आय फील की you do success, you do get good marks, you should become good at whatever you do, पण ते करताना not at the cost of life. No parents will want this की तुमच्या आयुष्याच्या किमतीवर आम्ही काही कमवावं. that is the last thing any parent will want. So if you are feeling that pressure, if you are feeling that confusion, if you are feeling that what to do in such situation, speak is the only way. आणि त्यासाठी स्वतःला घडवलं पाहिजे. at the same time एक लक्षात घ्या की जसं कुठल्याही गेममध्ये आम्ही तुम्हाला गेमचे पैसे देऊ शकतो, गेम शिकणं आणि गेमचा इसेन्स कळणे तुम्हाला करायचं आहे. सेम वे आयुष्य हे सुद्धा एक गेम आहे. आयुष्याच्या गेममध्ये जर सक्सीड व्हायचं असेल तर तुम्हाला सक्सीड व्हायचं आहे. आम्ही गाईड करू शकतो, आम्ही मदत करू शकतो, पण तुम्ही कच खाल्ली तर कोणीच घडू शकणार नाही. आज तुम्ही जसं एखाद्या पॉईंटवर मार्क कमी असतील, अपेक्षा तडपड असेल, कन्फ्युजन असेल, रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असतील, जेव्हा तुम्ही आत्महत्या करायचा डिसिजन घेता तेव्हा तुम्ही मागे 3 डेड बॉडीज सोडून जाता. एवढं लक्षात ठेवा. एक डेड बॉडी तुमची स्वतःची असते आणि 2 डेड बॉडीज तुमच्या पॅरेंट्सच्या असतात. आय थिंक एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर जगणं कठीण आहे. डेफिनेटली जगणं कठीण आहे, मरणं फार सोपं आहे. पण कठीण गोष्टींचा सामना करायलाच तर खरं तुमचं करेज लागतं. आज तुम्ही तुमचं बालपण सगळ्या सुपर हिरोच्या, कार्टून्सच्या किंवा आयर्न मॅनपासून, सुपरमॅनपासून, बॅटमॅनपासून बघत तुम्ही मोठे झालेला आहात. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नायक जो असतो किंवा जो सुपर हिरो जो असतो किंवा सुपर हिरोईन जी असते ती स्वतः सफर होते पण जगाला वाचवायचा प्रयत्न करते. स्वतः जीव देत नाही किंवा स्वतः पळून जात नाही. आय थिंक दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड ॲज ए फादर फ्रॉम 2 of my son and anybody who is listening this my sharing, my nephews, my cousins, my all younger generation, माझ्या मुलांचे मित्र. एकच सांगायचं आहे की पाय रोवून उभं राहा. कधीही आयुष्यात आत्महत्येची वेळ येणार नाही. पळून जाण्यापेक्षा जागेवर उभं राहून संकटाचा सामना करायला जे काही गट्स लागतात ते गट्स डिफाईन करतात आयुष्यामध्ये सक्सेस. तुमचे मार्क्स किंवा तुमच्या नायकीचे शूज किंवा तुमची बाईक
हे तुमचं सक्सेस डिफाईन करत नाही. तुमचा ॲटिट्यूड एखाद्या निगेटिव्ह किंवा एखाद्या संकटाशी सामना करण्याचा हे तुमचं सक्सेस डिफाईन करतो. अँड ऑन दॅट बेसिस यू विश सक्सेस. थँक्यू व्हेरी मच.